Friends, this is theorem number 14, theorem of angle between tangent and secant. स्पर्शिका आणि छेदिका यामधील कोनाचे प्रमेय. स्पर्शिका आणि छेदिका यामधील कोनाचे प्रमेय. Prove that an angle between tangent and secant, स्पर्शिका आणि छेदिका यामधील कोन is half the measures of its intercepted arc. या स्पर्शिका आणि छेदिका यामधील कोन हा त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मा असतो. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग ह्याचे 3 आकृती आहेत लक्षात घ्यायच्या. किती आकृती आहेत सांगा सर? 3. पाहूया पहिली आकृती कशी येईल. तर त्याची पहिली आकृती अशी येईल बघा, लक्षात घ्या सर, की समजा हे सर्कल आहे, राईट. हे समजा सर्कल आहे आणि हे सर्कल लक्षात घ्या, या ठिकाणी हा त्याचा O इज द ओरिजिन, बरोबर, सेंटर. आणि लक्षात घ्या या ठिकाणी हा त्याचा एक टँजंट आपल्याला काढायला लागेल. हा टँजंट आहे, दिस इज द टँजंट, बरोबर सर. मग हा टँजंट जो आहे तो समजा या ठिकाणी आता टँजंट आपण काढला, हा टँजंट, आणि आता एक सिकंट काढायचा आहे. ही सिकंट काढत असताना लक्षात घ्या जी ओरिजिन मधून जाते अशी एक सिकंट आपल्याला काढता येते. सेंटर मधून जाते ही सिकंट आहे. सिकंट जी वर्तुळाला 2 बिंदूत छेदते ही सिकंट. आणि ही जी आहे लक्षात घ्या ती टँजंट. आणि ह्या टँजंट आणि सिकंट मधला हा जो कोन आहे हा कोन, ह्याला नाव देऊया आपण A, B आणि C. हा जो कोन आहे हा ह्या AB च्या निम्मा असतो. कशाच्या निम्मा असतो बघा सर? AB च्या निम्मा असतो. फार तर कळण्यासाठी त्याला AXB म्हणूया. AXB च्या कसा असतो सांगा सर? निम्मा असतो. असं आपल्याला या ठिकाणी तर बघता येईल, बरोबर आहे. म्हणजे केस 1 मध्ये कसं आलं सांगा सर, की ही जी सिकंट आहे ती ओरिजिन मधून पास होते, असं आपण या ठिकाणी बघितलं. दुसरी एक केस आहे लक्षात घ्या, आणखीन एक आपल्याला बघता येईल की ती ओरिजिन बाहेर असतो त्याच्या. बघा बरं सर, सेकंड केस माझ्याकडे लक्ष. समजा ही सेकंड केस कशी येईल बघा सर. हे सर्कल आहे, बरोबर आहे सर. आणि ह्या ठिकाणी लक्षात घ्या ही जी आहे ही टँजंट आहे, ही टँजंट आहे बघा सर. आणि हा इथं लक्षात घ्या टचिंग पॉइंट आला. आणि आता जी तुम्ही सिकंट काढणार आहे ती ओरिजिन मधून जात नाही. हा ओरिजिन जो आहे हा जो सेंटर आहे लक्षात घ्या तो त्या कोनाच्या बाहेर येतो. म्हणजे O हा अशा प्रकारची सिकंट आली बघा सर. ही सिकंट आली म्हणजे सेंटर इज इन द एक्सटेरियर पार्ट ऑफ द अँगल. सेंटर इज इन द एक्सटेरियर पार्ट ऑफ द अँगल. हा अँगल आहे टँजंट आणि सिकंट यामधला हा अँगल. आणि ह्याचं नाव समजा आपण देऊया, हा A, हा B आणि हा C, बरोबर आहे. हा टँजंट, हे सिकंट, स्पर्शिका, छेदिका याच्यामधला कोन हा A च्या निम्मा म्हणजे AXB च्या निम्मा, इंटरसेप्टेड आर्क याच्या निम्मा दाखवायचा आहे. आणि आता हे सेंटर जे आहे, सेंटर ऑफ द सर्कल इज इन द एक्सटेरियर पार्ट ऑफ द अँगल, कोनाच्या बाह्य भागात आहे. आणखीन एक तिसरी एक केस आहे सर, ह्याला आपण पहिली केस म्हणूया. दिस इज द फर्स्ट केस. ह्याला आपण लक्षात घ्या म्हणता येईल केस नंबर 1. ह्याला आपण म्हणू लक्षात घ्या केस नंबर 2. आता आणखीन एक केस आहे, थर्ड केस. तिथं कशी येईल सांगा सर? तर हा जो सेंटर आहे तो ह्या अँगलच्या आतमध्ये येतो. सेंटर लाईज इन द इंटेरियर पार्ट ऑफ द अँगल. मग तो कसा येईल बघा सर. तर समजा आपण या ठिकाणी लक्षात घ्या असं आपण सर्कल काढलेलं आहे, बरोबर. या ठिकाणी लक्षात घ्या हा टँजंट आहे, राईट. हा टँजंट आहे. आता हा जो काही तुमचा इथं हा सेंटर आहे हा O, हा कुठं पाहिजे? ह्या अँगल ABC च्या आत पाहिजे. म्हणजे इथून ही लाईन तुमची अशी येणार बघा सर, अशी ही लाईन ही आली बघा, अशी ही लाईन ही आली सिकंट. आणि ह्याचं नाव काय बघा सर? A, हे B आणि हे C. आणि ABC हा जो अँगल आहे ह्या अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये लक्षात घ्या ते ओरिजिन आलेलं आहे. आणि हा जो काही इंटरसेप्टेड आर्क आहे त्याचं नाव आहे लक्षात घ्या AXB.
मग आता या ठिकाणी बघत असाल तर आपल्याला हे असं या ठिकाणी गिव्हन मध्ये काय आहे सांगा सर. गिव्हन मध्ये लक्षात घ्या BC इज अ टँजंट, AB इज अ सिकंट. बरोबर आहे सर. BCO इज द सेंटर ऑफ द सर्कल. लिहूया आपण गिव्हन म्हणजे काय काय येईल बघा सर. O इज द सेंटर ऑफ सर्कल. O इज सेंटर ऑफ अ सर्कल. लक्षात आलं. फुल स्टॉप. दुसरं वाक्य काय. BC इज टँजंट. बरोबर सर. BC इज अ टँजंट. BC इज अ टँजंट. आणि काय बघा बरं. आणि लक्षात घ्या AB इज अ सिकंट. AB इज अ सिकंट. AB इज अ सिकंट. बरोबर सर. AB ही छेदिका आहे. मग छेदिक आता प्रूव्ह काय करायचं आहे तर अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट म्हणजे अँगल ABC काय सिद्ध करायचं आहे. मेजर ऑफ अँगल ABC अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट इज हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे ह्या आर्कच्या निम्मा AXB निम्मा 1/2 मेजर ऑफ आर्क AXB हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लक्षात घ्या. अँगल ABCचं माप AXB निम्म. अँगल ABCचं माप AXB निम्म. तिन्ही केसमध्ये हेच प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपण सेपरेट केसेस घेऊया सर. आणि केस फर्स्ट आपण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करूया. परीक्षेमध्ये तिन्ही येत नाही सर. परीक्षेमध्ये तिन्ही तुम्हाला 4 मार्काला येणार नाही. ही केस 3 मार्काला येईल. ही केस एवढीच आली तर 4 मार्काला येईल. आणि ही केस पुन्हा 3 मार्काला येईल. तुमच्या लक्षात येते का सर. शक्यतो ही केस येण्याची शक्यता फार कमी आहे. ही केस येण्याची शक्यता खूप कमी आहे. पण ही केस येण्याची शक्यता आहे 3 मार्काला. ही केस येण्याची शक्यता आहे 4 मार्काला. बघूया आपल्याला कसं करता येईल. लक्षात घ्या सर. लेट अस ट्राय. ही आपण बघूया सर ब्लॅक मधली केस 1. मग केस 1 घेत असताना आपल्याला पुन्हा एकदा आकृती काढावी लागेल. दिस इज द सर्कल. राईट. लक्षात घ्या. दिस इज द सर्कल. आणि लक्षात घ्या ही टँजंट. ही टँजंट. ही टँजंट जी आहे लक्षात घ्या ती BC. बरोबर आहे का बघा सर. टँजंट BC. आणि इथे लक्षात घ्या जर आपण बघितलं हे तर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. आणि आता ही जी AB आहे ती सिकंट जी O मधून जाते. बघा सर ही O मधून जाते. बरोबर. आणि ह्याचं नाव द्यायचं आहे ह्याला अँगल ABC. इथं A आहे. आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे मेजर ऑफ अँगल ABC हा लक्षात घ्या AXB निम्मा आहे. राईट. किती सोपं आहे सांगा. मी शिकवायलाच लागत नाही. का सांगा. कारण AOB AB इज अ डायमीटर. त्यामुळे AXB काय झालं सांगा सर. सेमी सर्कल. सेमी सर्कलचं माप 180 असतं. आणि OB इज अ रेडियस. अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. मग ह्यो 90 आहे हा 180 आहे. जमलं की. बरोबर आहे सर. मग याच्यामध्ये काही त्रासच नाही आहे. बरोबर सर. मग इथं आपण लिहूया AB इज अ डायमीटर. AB हा व्यास आहे. मराठीमध्ये म्हटलं AB हा काय आहे सांगा सर. व्यास आहे. त्यामुळे AXB हे सेमी सर्कल आहे. लक्षात घ्या आर्क AXB. आर्क AXB इज सेमी सर्कल. सेमी सर्कल. AXB हे अर्धवर्तुळ आहे. अर्धवर्तुळाचं माप किती असतं सांगा सर. 180 असतं. म्हणून आर्क AXBचं माप किती होईल 180. देअरफॉर मेजर ऑफ आर्क AXB इज इक्वल टू 180. रिझल्ट नंबर 1. आता मला सांगा सर इथं या ठिकाणी OB इज अ रेडियस अँड अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. बरोबर सर. म्हणजे अँगल OBC इज 90. मेजर ऑफ अँगल OBC इज इक्वल टू 90. का बाबा. तर टँजंट थिअरम मगाशीच प्रूव्ह केला आपण. स्पर्शिका प्रमेय. टँजंट थिअरम. बरोबर का बघा सर. टँजंट थिअरम. टँजंट थिअरम
मग अँगल ओबीसी 90 झाला म्हणजेच एबीसी 90 झाला, कारण एओबी एक रेषीय आहे. म्हणजेच लक्षात घ्या मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. याला म्हणलं रिझल्ट नंबर 2. ह्यो 90 आहे, हा 180 आहे. मग ह्याच्यावरनं हा कोण याच्या निम्मा आहे, प्रूव्ह झालं की. बरोबर सर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सर 90 इज इक्वल टू 1/2 एटी. हे काही लिहायला लागत नाही. 90 इज इक्वल टू 1/2 एटी. 90 हे 180च्या निम्मा आहे. मग 90 म्हणजे काय, मेजर ऑफ अँगल एबीसी. इथं आहे विधान 2 वरनं 90च्या ऐवजी अँगल एबीसी लिहिलं. इज इक्वल टू 1/2 180च्या ऐवजीला मेजर ऑफ आर्क ए एक्स बी. मेजर ऑफ आर्क ए एक्स बी. बरोबर सर. याला कारण काय सांगा सर, बाय 1 and 2. याला काय म्हणायचं, बाय 1 and 2. आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए एक्स बी. हेन्स प्रूव्ड. हेन्स केस 1 इज प्रूव्ड. बघा बरं सर, समजले का? एकदम इझी. 3 मार्क्स फुकट पकट. समजा परीक्षेत आलं तर अशी आकृती येईल, हे येईल, हे तुम्हाला लिहायचं 3 मार्क्स. एकदम सोपं आहे की नाही सांगा. केस 2 अवघड आहे, 4 मार्क्स. केस 2 कशी आहे बघूया सर. ब्ल्यू. केस 2 लक्षात घ्या, ब्ल्यू मध्ये आहे, लक्ष द्या. तर त्यांनी असं केलं, लक्षात घ्या की हे सर्कल आहे. बरोबर. ह्या सर्कलमध्ये लक्षात घ्या ओ इज द सेंटर. आणि जो तुम्ही आता टँजंट आणि सिकंड मधला अँगल घेणार आहे तो असा ओ हा एक्सटेरियर पार्ट मध्ये आला पाहिजे. बरोबर आहे सर. इथं असा कोन बसला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या ही झाली टँजंट आणि ही झाली लक्षात घ्या अशी सिकंड. आणि ह्याला नाव देऊया लक्षात घ्या ए बी सी असा बघा असा. आणि तुम्हाला सिद्ध करायचं आहे की हे एबीसीचं माप एक्स बीच्या निम्मा आहे. प्रूव्ह करायचं. एकदम सोपं आहे सर, काहीच अवघड नाही. कसं सांगतो माझ्याकडे लक्ष द्या. इथं जॉईन, नीट लक्ष द्या, जॉईन ओ ए अँड ओ बी. अक्षर सुंदर काढायचं, लिखाण व्यवस्थित. बरोबर आहे सर. हे जॉईन केले, जॉईन ओ ए अँड जॉईन ओ बी. मला सांगा दोन्ही रेडियस आहे की नाही बघा. ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू आर. ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू आर रेडियस आहे. त्यामुळे हा ट्रायंगल आयसोसिलस ट्रायंगल झाला. आणि आयसोसिलस ट्रायंगल झाल्यामुळं हे 2 अँगल सेम झाले. अँगल ए बरोबर अँगल बी. बरोबर आहे सर. मेजर ऑफ अँगल ओ ए बी बरोबर मेजर ऑफ अँगल ओ बी ए. बरोबर. आयसोसिलस ट्रायंगल झाला, दोन्ही सेम असल्यामुळं. त्यामुळे लक्षात घ्या मेजर ऑफ अँगल ओ ए बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ओ बी ए. बरोबर से. 2 कोण समान झाले कारण हे 2 बाजू समान आहेत. से इज इक्वल टू एक्स. याला असं म्हणूया, से म्हणूया आपण त्याला एक्स. म्हणजे हा एक्स झाला, हा एक्स झाला. बरोबर सर. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180, 180. म्हणजे लक्षात घ्या इन ट्रायंगल ओ ए बी मध्ये, इन ट्रायंगल ओ ए बी कॉमा, म्हणजे काय काय झालं या ठिकाणी लक्षात घ्या हा अँगल, अँगल ए ओ बी, मेजर ऑफ अँगल ए ओ बी प्लस मेजर ऑफ अँगल ओ ए बी प्लस मेजर ऑफ अँगल ओ बी ए इज इक्वल टू 180. म्हणजेच मेजर ऑफ अँगल ए ओ बी आम्हाला माहित नाही आहे, प्लस मेजर ऑफ अँगल ए ओ बी किती आहे सांगा सर, ओ ए बी एक्स, आणि हा पण किती आहे एक्स, इज इक्वल टू 180. काय चुकलं का बघा सर. म्हणजेच मेजर ऑफ अँगल ए ओ बी प्लस 2x इज इक्वल टू 180. रिझल्ट नंबर 1. काय चुकलं का बघा सर. हा आता काय झालं इथं संपलं. आता ह्याला मला एक सांगा सर, हा जो हे होती लक्षात घ्या ही ओबी ही रेडियस आहे का बघा सर.
ओबी रेडियस आहे. आता ह्यातला ओ बी एला एक्स मानलं, एबीसी ला वाय मानूया. मेजर ऑफ अँगल एबीसी ला काय मानूया बघा सर, वाय मानूया. लेट मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू वाय. बरोबर सर. ह्याला न विसरता मी रिझल्ट नंबर 2 म्हणतो, फार महत्वाचं आहे. आता मला सांगा सर, हे अँगल ओबीसी किती होणार आहे? अँगल ओबीसी रेडियस आणि टँजंट मधला कोण आहे तो 90 होईल. अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. मेजर ऑफ अँगल ओबीसी, मेजर ऑफ अँगल ओबीसी इज इक्वल टू, लक्षात घ्या, 90 वाय बाय टँजंट थिअरम. काय कारण सांगा सर? टँजंट थिअरम, स्पर्शिका प्रमेय. बरोबर सर. मग अँगल ओबीसी म्हणजेच काय सांगा? एक्स प्लस वाय. एक्स प्लस वाय, देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90. मग प्रत्येकाला 2 नी गुणूया, मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 2 म्हणजेच 2x प्लस 2y इज इक्वल टू 180. प्रत्येकाला 2 नी गुणलं आणि याला म्हणलं रिझल्ट नंबर 3. मग आता 1 आणि 3 मध्ये बघायला का, हे 180 आहे, हे 180 आहे, हे 180 आहे, हे 180 आहे. राईट हँड सेम आहे, म्हणजे लेफ्ट हँड कशी असणार सांगा? सेम. लेफ्ट हँड कशी असणार? सेम. 1 आणि 3 ची. बरोबर सर. लेफ्ट हँड सेम. याला इथं म्हणतो बाय 1 and 3, बाय 1 and 3. मग ह्याची लेफ्ट हँड आणि ह्याची लेफ्ट हँड सेम. मग ह्याची लेफ्ट हँड आधी घेतो, 2x प्लस 2y इज इक्वल टू याची लेफ्ट हँड मेजर ऑफ अँगल ए ओ बी प्लस 2x. बघा सर, कळतंय का? काय चुकलं का? ही लेफ्ट साइड, ही लेफ्ट साइड सेम. आता बघा सर, हे 2x आहेत, हे 2x आहेत. समजा इकडले 2x तिकडे गेले, -2x होईल आणि हे मर्डर होईल. याचं झाला का? बघा सर, हे 2y आहेत, 2 खाली गेले, गुणिले 2 चे भागिले 2 झाले. बरोबर सर. हे 2/y चे काय झाले सांगा सर? 2 into y चे हे 2/1, 1/2 होईल. Therefore y is equal to 1/2 मेजर ऑफ अँगल ए ओ बी. चुकले का? बघा सर. इंटू 2 चे डिवाइड बाय 2. आता मला सांगा y म्हणजेच काय? इथे बघा 2 मध्ये y म्हणजेच काय? मेजर ऑफ अँगल एबीसी. अँगल एबीसी ला तुम्ही y म्हणला का नाही सांगा? अँगल एबीसी ला तुम्ही y म्हणला का नाही? म्हणजे सर y च्या ऐवजी लिहायचं मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू, हे हाय असंच 1/2 मेजर ऑफ अँगल ए ओ बी. ह्याला कारण बाय 2, ह्याला कारण बाय 2. आता अँगल एओबी म्हणजे काय बघा सर? अँगल एओबी नीट लक्षात का बघा सगळ्यांचं. अँगल एओबी, सर्वांचं लक्ष आहे का? एकदम लक्ष. अँगल एओबी हा केंद्रीय कोन आहे का बघा? आणि केंद्रीय कोन म्हणजेच कंसाचे माप. केंद्रीय कोन आणि कंसाचं माप सेम असतं. केंद्रीय कोन आणि कंसाचं माप सेम असतं, लक्षात घ्या. म्हणजे अँगल एओबी काढू शकता आणि आर्क एक्स बी घालू शकता. अँगल एओबी काढायचं आणि आर्क एक्स बी घालायचं. का सांगा? तर डेफिनेशन ऑफ आर्क. डेफिनेशन ऑफ आर्क, कंसाची व्याख्या. डेफिनेशन ऑफ आर्क, ह्याला कारण लक्षात घ्या. म्हणजे उत्तर कसं बघा सर? मेजर ऑफ अँगल एबीसी, मेजर ऑफ अँगल एबीसी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AXC. मेजर ऑफ आर्क AXC. ह्याला काय कारण सांगा सर? अँगल एओबी आणि AXC का सेम आहे? अँगल एओबी हा केंद्रीय कोन आहे, सेंट्रल अँगल आहे. आणि हे आर्क AXB हे आर्क आहे, मेजर ऑफ आर्क आहे. मग कंसाचे माप म्हणजेच केंद्रीय कोनाचे माप. मेजर ऑफ आर्क AXB म्हणजेच मेजर ऑफ अँगल एओबी. दिस इज द डेफिनेशन ऑफ आर्क. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. ह्याला कारण लक्षात घ्या. ह्याला कारण डेफिनेशन ऑफ आर्क. डेफिनेशन ऑफ मेजर्स ऑफ आर्क. डेफिनेशन ऑफ मेजर्स ऑफ आर्क. कंसाच्या मापाची व्याख्या.
कंसाच्या मापाची व्याख्या म्हणून अँगल एओबी काढलं, मेजर ऑफ आर्क AXB घातलं. कळलं का बघा सर? हेन्स प्रूव्ड हेच तुम्हाला सिद्ध करायचं होतं. मेजर ऑफ अँगल ABC बरोबर 1/2 मेजर ऑफ आर्क AXB. AX लक्षात घ्या, AX लक्षात घ्या. इथं सुद्धा तुम्हाला अँगल AB इथं AXB, इथं लक्षात घ्या काय झालं सका AB मेजर ऑफ आर्क AXB मेजर ऑफ आर्क AXB मेजर ऑफ आर्क AXB बरोबर सर. मेजर ऑफ आर्क AXB हेन्स प्रूव्ड आवश्यक साध्य सिद्ध झाले. हेन्स प्रूव्ड आवश्यक साध्य सिद्ध झाले. थोडक्यात तुमच्या हे लक्षात येते कसं? सेंटर बाजूला ठेवा. सेंटर जर बाजूला ठेवला तर टँजंट आणि सिकंट मधला हा जो अँगल आहे, हा अँगल ह्या आर्कच्या निम्मा असतो. ही केस सांगते. सेंटर जर बाहेर असला तर टँजंट आणि सिकंट मधला हा जो अँगल आहे, स्पर्शिका आणि छेदिका याच्यामधला हा जो कोन आहे, हा या इंटरसेप्टेड आर्कच्या निम्मा असतो. असं केस 2 सांगते. ह्याचाच वापर आपण केस 3 मध्ये करणार आहे. लक्ष आहे का बघा सर? केस 3 मध्ये आता केस 3 ची आपण आकृती काढूया. लक्षात घ्या. केस 3 पहा सर. केस 3 मध्ये कसं होईल? या ठिकाणी हा सर्कल आणि ह्याच्यामध्ये आता O कुठे येणार सांगा सर? O इंटेरियर मध्ये येणार. त्या अँगलच्या इंटेरियर मध्ये होणार सर हा O. मग ही झाली लक्षात घ्या टँजंट. ही टँजंट बरोबर सर. आणि ही लक्षात घ्या सिकंट. ही सिकंट बघा सर बरोबर आहे का? ही टँजंट आणि ही सिकंट. राईट. ही सिकंट झाली लक्षात घ्या सर. आणि ह्याचं नाव काय देऊया बघा सर? A. ह्याचं नाव काय देऊया? B. ह्याचं नाव काय देऊया बघा? C. बरं सर. टँजंट आणि सिकंट. तर या ठिकाणी हा टँजंट आणि सिकंट हा जो आहे लक्षात घ्या, याच्यामधला हा कोन लक्षात घ्या AXB निम्मा आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. लक्षात घ्या AXB कसा आहे? निम्मा आहे असं आपल्याला दाखवायचं. आता आपल्याला काय करायला लागेल सांगा सर? इथं आपण काय बघितलं की हा अँगल याच्या निम्मा असतो केव्हा? जर O बाहेर असेल तर. मग इथं हे O बाहेर आहे की नाही बघा सर? हे O बाहेर आहे की नाही बघा? मग O बाहेर असताना इकडला अँगल घ्या सर. हा अँगल दिसला का बघा सर? हा अँगल दिसला का बघा? हा अँगल, ह्याला काहीतरी नाव देऊया D. मग हा अँगल याच्या निम्मा असू शकतो का? असू शकतो कारण या केस 2 नुसार असू शकतो ना. कारण O बाहेर, इथं पण O बाहेर. O इज इन द एक्सटेरियर पार्ट ऑफ द अँगल. ह्या कोनाच्या बाहेर O आहे, तसं या कोनाच्या बाहेर O आहे. त्यामुळं ह्या कोनाच्या निम्म हे असतंय लक्षात घ्या. ह्या अँगलच्या निम्म हे, जसं हा अँगल ABC AXB निम्मा, तसं हा अँगल ABD हा AYB निम्मा. कशावरून? केस 2 वर. मग इथं आपल्याला असं म्हणता येईल लक्षात घ्या की बाय केस 2 लक्षात आहे का बघा सर? बाय केस 2 नुसार मेजर ऑफ अँगल ABD इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AYB. लक्ष आहे का बघा सर? मग आता मला सांगा सर की अँगल ABD हे झालं, पण मला सांगा हा टोटल अँगल किती होईल? बघा बरं, हा टोटल अँगल किती होईल? 180 होईल की नाही? 180. मग ह्या जर कोणाचं माप काढायचं झालं ABCचं माप, तर 180 मधून ABD वजा करायला लागेल. अँगल ABCचं जर माप काढायचं असेल आपल्याला तर 180 अँगल ABD आणि अँगल ABC याची बेरीज किती होईल? 180 लिनियर अँगल्स. किती होईल सांगा सर? लिनियर अँगल्स. मला नंबर देऊया सर आपण.
ह्याला म्हणूया, लक्षात घ्या, रिझल्ट नंबर 1. मग आता ह्याच्या मागे लागूया. मेजर ऑफ अँगल ए बी डी, लक्षात घ्या बघा सर, मेजर ऑफ अँगल ए बी डी प्लस मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 180 लिनियर अँगल्स. ह्याला काय सांगा सर? लिनियर अँगल्स. ह्याला कारण लक्षात घ्या, लिनियर अँगल्स, लिनियर रेषीय जोडीतील कोण, लिनियर अँगल्स, बरोबर सर, एका रेषेतील कोण. मग या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला काय करता येईल, अँगल एबीडी, हे अँगल एबीडी म्हणजे सर 180 मायनस अँगल एबीसी करता येईल का बघा सर? बरं सर, किंवा 1-2 मिनिटं जर आपण थांबलो तर 360 मध्ये सुद्धा आपल्याला नेता येईल. ओके, एक दोन ओळ सोडूया 1 मिनिटवर, काय करता येईल बघूया, 1 मिनिटवर सोडूया. आणि मग आता मला सांगा सर, AXB आणि AYB ह्या दोघांची बेरीज 360. काय चुकलं का? बघा बरं सर, AXB आणि AYB म्हणजे फुल सर्कल ना, म्हणजे 360. म्हणजे कसं होईल बघा सर, मेजर ऑफ आर्क AYB, लक्षात का बघा सर, इथं मी एक ओळ जागा सोडतो. मेजर ऑफ आर्क AYB हे प्लस मेजर ऑफ आर्क AXB प्लस मेजर ऑफ आर्क AXB इज इक्वल टू फुल सर्कल. आणि पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं सांगा सर? 360. बोला किती असतं सांगा सर? 360. लक्षात येते का बघा सर? मग ह्याला कारण काय सांगा सर? मेजर ऑफ सर्कल इज इक्वल टू 360. मेजर ऑफ सर्कल इज इक्वल टू किती सांगा सर? 360. वर्तुळाचं माप 360 असतं. आता मला सांगा सर, इथं 360 जर असेल, इथं 360 करूया आपण. म्हणजे सर मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 2, प्रत्येक पदास 2 नी गुणूया. म्हणजे कसं होईल बघा सर? 2 मेजर ऑफ अँगल ABD प्लस 2 मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 360. रिझल्ट नंबर 2. आणि ह्याला सर रिझल्ट नंबर 3. हे 360, हे 360 झाले. मग राईट साईड सेम झाली ना सर? मग राईट साईड सेम झाली म्हणजे लेफ्ट साईड लक्षात घ्या सेम होणार की नाही? लेफ्ट साईड कशी होणार बघा सर? सेम होणार. काय चुकते का बघा सर? हा, किंवा असं करूया बघा मुलांनो, हे लेफ्ट साईड जरी सेम झाली तर आपल्या ह्या उत्तरात बसत नाही आपल्या ते अँगल ABD बरोबर 1/2 आर्क. या ठिकाणी आपण असं करूया बघा, लक्षात घ्या सर, आपल्याला असं वाटतंय हे आणखीन सोपं जाईल का बघा असं करण्यापेक्षा. जरा माझ्याकडे लक्ष सगळ्यांचं बघा. ह्याच्यावरून आपण असं करूया सर, अँगल ABDचं माप काढूया. काय होईल बघा सर? अँगल ABDचं माप काढूया आपण. मग अँगल ABDचं माप काय होईल बघा, म्हणजे काय वरच्यात घालू आपण. मेजर ऑफ अँगल ABD इज इक्वल टू 180 मायनस मेजर ऑफ अँगल ABC. ह्याला पलीकडे घेतलं सर असं, आणि ह्याला म्हणूया रिझल्ट नंबर 2. आणि तसंच सर आता काय करूया, ह्याचं मेजर ऑफ आर्क AYB ची व्हॅल्यू काढूया. मेजर ऑफ आर्क AYB ची व्हॅल्यू काढूया सर. इथं कसं होईल ती ह्यात घालू नंतर. मेजर ऑफ आर्क AYB, मेजर ऑफ आर्क AYB ची व्हॅल्यू काढूया. कशी येईल बघा सर? ह्याला पलीकडे घ्या. 360 मायनस मेजर ऑफ आर्क AXB. बघा सर कळते का? आणि ह्याला म्हणूया रिझल्ट नंबर 3. मग आता ह्या 1, 2, 3चा वापर करायचा सर. 1, 2, 3चा वापर करायचा. हे पहिलं आहे, हेच आधी लिहून घ्या खाली. बरं सर, नंबर 1 लिहिलं बघा बरं सर. मेजर ऑफ अँगल ABD इज इक्वल टू हे 1/2 मेजर ऑफ आर्क AYB. ह्याला कारण काय सांगा सर? बाय 1 झालं. आता हे अँगल ABDच्या ऐवजी हे घाला. अँगल ABDच्या ऐवजी हे घाला ना सर, बाय 2 वरनं. अँगल ABD काढा आणि हे घाला. ABDच्या ऐवजी हे घाला. 180 मायनस मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू, हे राहू दे असंच, 1/2 मेजर ऑफ आर्क AYB. आणि ह्याला कारण देऊया बाय 2 झालं. आता आर्क AYB ची किंमत काढली, ती ही आहे 3 नुसार.
मग आर्क AYB काढा आणि त्यानुसार हे घाला 360 मायनस मेजर ऑफ आर्क AXB. हे 1/2 मेजर ऑफ आर्क हे AYB मेजर ऑफ आर्क AYB काढा आणि त्याच्याऐवजी हे घाला 360 मेजर ऑफ आर्क AXB बाय 3. मग यानुसार 180 मायनस मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 राहू दे इन ब्रॅकेट मेजर ऑफ आर्क AYB ची व्हॅल्यू हे बघा ही मेजर ऑफ आर्क AYB ची व्हॅल्यू ही आहे बघा 360 मायनस मेजर ऑफ आर्क AXB मेजर ऑफ आर्क AXB. सर समजते का बघा. आणि ह्याला कारण रिझल्ट नंबर 3. ह्याला कारण काय सांगा सर बाय 3. आता या 1/2 नी आतमध्ये गुणा सर 1/2 नी याला गुणा 1/2 नी याला गुणा म्हणजे कसं होईल बघा सर 180 मायनस मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 नी 360 ला गुणलं 360 च्या निम्म 180 मायनस ह्याला गुणा 1/2 मेजर ऑफ आर्क AXB. काय चुकलं का बघा सर 1/2 नी आतमध्ये गुणलं. आता एकदम सोपं झालं सर बघा बरं. हे 180 हे 180 कट करा कारण प्लस तिकडे गेलं मायनस होऊन जाईल आणि कट होईल. आता या सुरुवातीचं मायनस चिन्ह आहे सगळे काटा लागा सुरुवातीला वजा चिन्ह असेल तर सगळ्यांचं चिन्ह बदलायचं म्हणजे मायनसचं प्लस होईल ह्या मायनसचं प्लस होईल आणि उत्तरच येईल बघा मायनसचं प्लस होईल काटा लागा प्लस मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू प्लस 1/2 मेजर ऑफ आर्क AXB. आलं का उत्तर बघा सर. मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AXB. हेन्स प्रूव्ड आवश्यक साध्य सिद्ध झाले. हेन्स प्रूव्ड आवश्यक साध्य सिद्ध झाले. तुमच्या हे लक्षात येते का बघा सर. हिथं जे आपण ज्याला घेतलं होतं ते अँगल ABD हे काढलं होतं आणि अँगल ABD च्या ऐवजी 180 मायनस मेजर ऑफ अँगल ABC इथं घातलं होतं बघा सर. हे अँगल ABD काढलं होतं आपण त्याच्याऐवजी 180 मेजर ऑफ अँगल ABC घातलं होतं इथं आणि हा मेजर ऑफ आर्क AYB हा आहे बघा हा मेजर ऑफ आर्क AYB हे काढलं त्याच्याऐवजी हे घातलं बाय 3 नुसार उत्तर येतं. काही शंका आहे का बघा सर. मग ह्यातली मेन काय आहे सांगा सर. ह्या 3 केसेस परीक्षेला फर्स्ट किंवा सेकंड येण्याची शक्यता आहे. फर्स्ट 3 मार्काला सेकंड लक्षात घ्या 4 मार्काला थर्ड शक्यता कमी आहे. केस 3 येण्याची शक्यता परीक्षेला कमी आहे पण लक्षात घ्या अशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल. या 2 केसेस आर इम्पॉर्टंट. आता आपण जे प्रमेय घेतलं ते अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंड इज हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. स्पर्शिका आणि छेदिका यामधल्या कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असते हे बघितलं. यानंतर आपण शेवटचं प्रमेय बघतोय आंतरलिखित कोनाचे प्रमेय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. हे शेवटचं आहे त्यानंतर सर्कल संपेल.